गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। तर आज 15 ग्रामपंचायतच्या सर्व नागरिकांना बोलवण्याचं कारण की आपल्याकडे दसरा हा सण साजरा करायचा आहे आणि दसऱ्या सणामध्ये रावण दहन करायचे। तो रावण दहनाचा जो मान आहे तो यंदा पाटलांना दिलेला आहे। आभार। आता सरपंचांनी सांगितलं ग्रामस्थांना की यंदा रावण दहन करण्याचा म्हणजे थोडक्यात मला राम बनवलं, बरोबर का नाही? पण ग्रामस्थो, तुम्हाला ही कल्पना माहिती आहे, गेल्या वर्षी सरपंचांनी रावण दहन केलता आणि त्याच्या आदल्या वर्षी माझ्या हस्ते झालता, मग त्या वर्षी मी राम झालतो, बरोबर का नाही? पण मला वाटतं हा मौका आपल्या गावातील प्रतिष्ठेला किंवा नागरिकाला कुणालाही एकाला प्रत्येक वर्षी द्यावा म्हणून मी माझं म्हणणं आहे, बरं का? तुमचं काय म्हणणं तेही सांगा, पण माझं म्हणणं की यंदा हा रावण दहनाचा कार्यक्रम जो करायचा आहे, आपल्याला पार पाडायचा आहे, तो मी आपले मेंबर यांच्या हस्ते पार पाडावा अशी विनंती करतो। सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो, सरपंच पाटील यांचे बी आभार मानतो की मला ह्या वर्षी रावण दहन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो। मला सोनं करा म्हणलं की तुम्हाला त्रास होतो, आणि आता एवढा मोठा खर्च घेणार का तुम्ही? मेंबरच्या इज्जतीचा पंचनामा होईल की मोकळ्यात, आणि बायकोच्या इज्जतीचं काही नाही, नाही का? बायकोने असं हिंडाव गाड्यात घालून किती करतोय पंचनामा होईल ना मेंबरच्या इज्जतीचा। चांगले पण मला एक बोलायचं होतं, बोला की मेंबर। पाटील, सरपंच, ग्रामस्थ, मी सर्वांचं आभार मानतो की मला ह्या वर्षी मान दिल्याबद्दल, पण पुतळ्याचा खर्च मीच करणार आणि रावणाचं दहन मीच करणार आणि राम पण मीच बांधणार। अरे हो बाबा, तुला मान दिलाय का नाही? मग राम हे तूच बनायचंय, रावणाचं वध ही तूच करायचंय आणि रावणाच्या पुतळ्याचा काय जो खर्च येईल तो तूच करायचाय। बाकीचा जो खर्च आहे तो सरपंच आम्ही गावकरी मिळून बघू काय करायचंय काय। हो सगळं खरं, पण आता पुतळा बनवायचा आहे, पुतळा बनवायची ऑर्डर कोणाला दिली? तो पुतळा बनवणारा कलाकार कोण आहे? अहो पाटील सरपंच वकील मी कशासाठी आहे? अहो ही काही वैष्णवी इथं देशात नाही तर परदेशात पुतळे बनवून जाते, एवढी भारी कलाकार आहे ती, एवढं मोठं नाव आहे तिचं। नमस्कार गावकऱ्यांनो। कलाकार तुम्हीच आहात ना? कारण सरपंचांनी सांगितलं की तुमचं गावोगावी नाव आहे। बरं ठीक आहे, पण तुम्ही पैसे किती घेणार? 30 लाख रुपये। 30 लाख? एवढे असतात का 30 लाख रुपये? अहो तसं नाही, 5,000 पासून 30 लाखापर्यंत मूर्त्या बनवते मी। 5,000? मग ठीक आहे बाबा, बर बसा। बसतो। अहो मॅडम,
इतकी रक्कम सांगतात का? इथं माझा नवरा अटॅक बिटॅकने गेला असता का नाही डायरेक्ट ढगात? पहिल्यांदा 5,000पासून सांगायचं, डायरेक्ट तुम्ही 30 लाखच म्हणलाय वे. अवघड आहे बघा तुमचं एक. मॅडम 5 नाही 10,000चा बनवा, पण आकर्षक चांगला बनवा. बर चालेल 10,000पर्यंत. चालेल 10,000चा. चालेल की. काय कमी जास्त होईल का त्यात? 8,000पर्यंत बनवा. बर चालेल. बर, ग्रामस्थांना महत्वाचं काय आहे, रावणाचं जे पुतळा आहे त्याचा खर्च मेंबरने घेतलेलाच आहे, पण इतर खर्चाची वर्गणी मात्र सगळ्यांनी ग्रामपंचायत मध्ये आणून जमा करायची, हे लक्षात ठेवा. नाही हे ठरलं ना. आता पुतळ्याची जिम्मेदारी मेंबरकडे, बाकीचा खर्च आपण सगळे मिळून एकूण करूया. बरं, अजून काय कोणाला काय म्हणायचंय का, अजून काय बोलायचंय का, त्याच्यावर कोणाचं काय मत आहे का, तेही या मीटिंग मध्ये सांगा. सरपंच, मला बोलायचंय. बोला बोला. बोलू ना. जा की बोल. काय अडचण आहे म्हणजे प्रॉब्लेम नको. जा जा बोल. नमस्कार. नमस्कार सरपंच. तर सरपंच साहेबांनी आणि आपल्या गावचे भावी आमदार पाटील साहेब, बचत गटाच्या अध्यक्षा आपल्या रेखा मॅडम, मला संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार. तर मला काय म्हणायचंय, मागच्या वेळेस गावात वाचनालय चालू करायचं म्हणून प्रत्येकी घरी 500-500 रुपये वर्गणी गोळा केली, पण गावात साधा पेपर सुद्धा वाचायला आला नाही. तर मला काय म्हणायचंय, आम्ही जी एवढी वर्गणी कष्टाच्या पैसे देऊन तुम्हाला देणार आहोत, त्या आमच्या कष्टाच्या पैशाचा उपयोग चांगल्या प्रकारे व्हावा, आणि रावणाचं धन कुणी का करेना, म्हणजे मेंबर करता त्यात आम्हाला अभिमानच वाटतंय. तर गावकरी मंडळी, ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण गावकरी सगळी मिळून वर्गणी देऊया. फक्त माझं म्हणणं पटलं का तुम्हाला? आपण दिलेल्या पैशाचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे, बरोबर का? हो बरोबर आहे तुमचं. हा, रॉकीचे म्हणलं का नाही, बरं का, ते अगदी बरोबर आहे. कारण आपण सगळेजण वर्गणी करणार, त्या पैशाचा काहीतरी उपयोग झालाच पाहिजे आणि व्यवस्थित झाला पाहिजे, तरच कार्यक्रमाला ही शोभा येईल आणि सगळं काही व्यवस्थित पार पडेल. ह्याच्यावर अजून कोणाला काय म्हणायचंय का? नाही ना? नाही. मग आता आपली मीटिंग मोडायची का? आपली मीटिंग आपण आता तहकूब करू. गावकऱ्यांचा पैसा आहे, त्याचा उपयोग चांगल्याच पद्धतीने होईल, आणि आपल्या दसऱ्याचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने कसा होईल ह्याची जबाबदारी माझी. तुमच्यावरच अवलंबून. तर आता सगळे मिळून कामाला लागा. मीटिंग संपली अशी जाहीर करतो. लगा सागर, आता गावाची जी मीटिंग झाली त्यात वर तोंड करून म्हणलो मी की जेवढं काय गावकरी पैसे देतेली म्हणजे वर्गणी देतेली ते आम्ही बी देऊ, पण द्यायला काय ढेकळ आहे ती का आपल्याकडे? मग कशाला तू तोंड उचकाटलं? गप बसायचं ना. बघितलं की मागचं उदाहरण दिलं ना. अरे दिलं, मग अरे पण आता पैशाचं कसं करणार? नाही पैसे दिले तर गावापुढे आबरू जाईल, त्याचं काय? काय तर जुगाड करावं लागेल बाबा. नाही कसं आहे, काय आपण बोलल्याशिवाय बी ती मार्गी लागणार नाही रे. ह्यांच्यात पैसे घेऊन जर काय कुठं ना केला तर काय करणार? बरं ती जाऊ दे. हा, माझ्या डोक्यात लई की भारी आयडिया आली. काय? दोघांनीच करायचं पण कार्यक्रम. काय? पैसे बी होतील, हा, सगळ्याच गोष्टी होतील, सगळाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तुझा. ठेवा. काय नीट समजलं असं सांग. अरे तुला डोकंच नाही का? असं बघितलं का नाही लगेच लक्षात आलं पाहिजे. अरे त्या मेंबरच्या रानात आपट्याचं झाड, सोन्याचं झाड, हा, त्याला काय उपयोग आपल्याला? अरे दसरा आहे की, दसऱ्याला आपण इकलं तर ते काढून फांद्या त्याचे पैसा 50 रुपयाला पिंडी चालली. 50. आईला शपथ, काय डोकं लिटायला लागा तुझी लागा सागर. आता लक्षात आलं. थांब, एक काम करू, गावातली दोघं तिघे घेऊन मत्तीला झाडाचं मोकळं करू. हा, लागू कामाला, इकून टाकू ती सोनं आपट्याची पानं. 10,000 तर कुठं गेलं नाहीत. झाले की 5,000 तू भर वर्गणी, 5,000 मी भरतो. हा, ओके. कसं काय डोकं आहे आपलं? लगा नाट करा ना. खरंच तू ना, म्हणजे ही देशच तू चालवाय पाहिजे होता. खरं इतकं माइंड आहे तुझ्याकडे, पण चुकलं रे तू. गावात उगा का आता बोलू दे, त्या
कामाला लावू आपण, करून टाकू. वेळ घालवायचा नाही, आज रात्रीत त्याचा कार्यक्रम करायचा. रात्रीत कशाला, लगेच सांगून टाकू दोघं तिघ, सपडा साप एकदम. हा चला. पाटलीन बाई, अहो चहा बी तरी करायचं, किती दिवसात ना आलोय आम्ही तुमच्या. ठेवलाय करायला चहा काय करते. मग कधी व्हायचं, उद्या? अगं उद्या काय, आता येऊन तर बसली, ठेवलाय ना, येतोय. बरं काय चाललंय मग ताई तुमचं, बचत गटाचं काय ह्याचं? अगं काय बाय, तुझ्या तर नवऱ्याने लयच खर्च काढलाय ग. एवढा पुढारपणा त्याला कोणी सांगितला होता? अहो ते नवरा माझा डोक्यावर पडलेलाच आहे, ते सगळ्या गावाला माहिती की पहिल्यापासूनच. अगं पण सरपंचाने अजून पाटलाने ह्यांनी केला असता की गावाने मिळून, का तुझ्या नवऱ्यालाच राम बनायचं होतं. पण तुमचं नवरा किपच घर आहे माझ्या नवऱ्याला. माझा नवरा तर लगेच झाडावर चढतो हरभऱ्याच्या. तुझा काय नवरा काय बोळ्याने दूध पितोय वय, काळा ना वय, बारक कुकुलं बाळा वय ती. अहो माझ्या नवऱ्याला कळू नाही तर नाही कळू, पण सरपंचाने कशाला बरं घालायचं, स्वतःच घ्यायची बाय रामबाची पदवी. अवघडच आहे बाया. तर बाया दसऱ्याला आहे का नाही सोनं नाणं करणार, घंटन अंगठी, अजून चप्पल हार, नाही तर तुझ्या नवऱ्याने चप्पल हार. चप्पल तुम्ही हार पैशावाला म्हणल्यावर काय आता बघ करणारच आहे. अगं पण तुला कराय काय फरक पडतोय, पैशावाल्याच आणि ह्याचं काय आहे तवा. मग आता एवढं आता तुझा नवरा राम बनाय निघालाय. हा माझा नवरा राम बनाय निघालाय. हा पण माझ्या नवऱ्याला बरं कोणी घातली? कोणी घातलीये? तुमच्या नवऱ्यानी. पण तुझ्या नवऱ्याला कळत नाही होय. अहो माझा नवरा माझा नवरा म्हणला आडात उडी मार तर मारणार का तुझा नवरा? अहो पण एखाद्याला चांगलं शिकवावा, पाटलांनीच म्हणायला पाहिजे होतं बाबा तुझ्या बायकोला अर्धाचा तोळा कर. अगं तुझा नवराच लय आहे, पुराळी मेंढी लागली लाडग्याच्या माग, नसतं कुणी काही म्हणलं की तेवढंच घेऊन नाचतं. अहो त्यांना अक्कल नाही स्वतःची. तेवढं आहे बाय. देव अक्कल वाटताना कुठं काय शान खायला गेलं तर काय माहिती. काय माहिती बाय. ऐक की काजल, तुझं नाव काजू, तुझा नवरा बदाम पाण्यात भिजाय घातल्यावर कसा बदाम फुगतो, तसा बाण मारायचा म्हटलं की फुगलाय. हा मग त्याला काय पैशाचं म्हणून त्याने काय केलंय, त्याला वाटतंय आपण काय आता तीरच मारणार आहे. अहो ती फुगू नाहीतर फुटू, पण सरपंचानी कशाला भर घालायची नवऱ्याच्या डोक्यात माझ्या. बरं जाऊ दे, मी काय म्हणते ऐक की, काय तुमच्या रानात ते झाड आहे का नाही आपट्याचं? हा त्याचं काय? अगं त्याचं किती पैसे होते, बाजारात आणायचं गेलं ना तर लोक एवढ्या 2 तुरब्या 50-50 रुपयाला एवढाच येतोय. अहो ताई माझ्या पण तीच डोक्यात होतं की आता म्हणलं त्या झाडाचं 30,000 रुपये येतात, हा आणि मेंबर घालतात 20,000 रुपये, त्याचं म्हणलं अर्धाचा तोळा करावा, तर हे मध्येच निघालं काहीतरी. बघ की बाया, मी तर करणार आहे बाय. मी आता गप नाही बसणार. मी सांगितलंय माझ्या नवऱ्याला मला पण हार बनवायचा आहे, घंटन बनवायचा आहे. ऐक की, मग ते आणायचं की तेवढं लावायचं, कुणाला तरी तोडाय घ्यायचं तोडून, त्याचा लय पैसे होत्या लागत. अहो त्या मेंबरचा पाय असला तर पाहिजे ना सांगायला की जाग्यावर. आता म्हणलं ते अर्जुन दादा कोणतरी असलं तर लावा काढायला, पण या माणसाचा राम बनायचा म्हणल्यावर ते पाय कुठं ठरतोय जाग्यावर. गेलाय नादून नाही पार येडं झालंय. अगं कुणाला तरी लाव त्या झाडाचं, तुला 25-30,000 रुपये मिळतील, होईल की तुला तेवढंच खर्चायला. देऊच नको नेंबरला. हा बरं का काय, माझा बी नवरा बाण माराय चालला होता, पण मी म्हटलं मला पहिली अंगठी नंतर बाण मारा. हा मग नाहीतर काय, गेल्या वर्षी मारलायच की बाण, आणि आज बी ह्या बी वर्षी वय म्हणलं नको आपल्याला, रोज जरच वर्षी काय आपण मोकळे वय करायला. मग ह्या वर्षी नाहीच करून दिला. माझा नवरा बाया माझ्यावर लय प्रेम आहे बघ, खरंच लय माझ्यावर प्रेम आहे माझ्या नवऱ्याचं. मी सांगेल तसंच आहे. अशा असं सगळ्याचं नवरं थोडीच असतात का ग? नसत्यात. हा असं काय सगळ्यात बाबा नवरं बायकांच्या ऐकण्यात हात असं नाही ना, तर पाटलीन बायका ऐकतोय म्हणून. हो मग काय आपलं ऐकतात का तवा? बाकीचे सगळे सारखे नसतात ना. नाही की माझा ऐकतो बाय. बया तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? म्हणजे माझा नवरा काय माझ्यावर प्रेम करत नाही वे? अहो माझा नवरा इतकं प्रेम करतो ना, अख्खं गाव खरेदी करून माझा नवरा. अहो करेल मग जर करायला. बघते की मी पण कसा बाण मारतोय, कसा राम बनतोय, कसा जाळतोय ती रावण. बघ बघ. हा बया बघा इथं हाय काय आणि उगच चिडती या, त्याला नवरं मुठीत ठेवावं लागतात. मग काय, हा आणि तेवढं प्रेम बी नवऱ्यांचं लागतं. ह्याचं काय, ह्याचं कुणी ऐका ना उगच म्हणतोय माझा नवरा प्रेम नाही का करत. काय करतोय प्रेम? किती राग आलाय. येऊन दे, झटक्याने गेली तर गेली, जाऊ दे तिकडच. हा बोल की गाय. जावाय वय, जावाय गेलाय गाव हिंडायला, कुठं जायचंय?
तुला मी म्हणत होते अगं मला नाही लग्न करायचं, ह्या उंडगा इतका उंडगा नवरा या. आता गेलाय गावाचं क्रेडिट घ्यायला. राम व्हायचंय राम. हा सोनं करायचं म्हणलं की जीव जातो बायकोला. राम बनायचंय, ती पुतळा करायचाय बघ, त्याला 10,000 रुपये भरायचे तर. आणि मलाच काय करायचं म्हणलं की ह्याचं सारखं वासाड पडलेलं असतं. तुला म्हणत होते मला नाही राहायचं इथं, मला घेऊन जा येऊन तू. वहिनी थांब काय काय थांब आई, तुला नंतर फोन करते मी. बोला की कवा तर आईचा फोन येणार नाही. बोला थांबतो 2 मिनिट मी. त्याला काय मी काय आमदार का खासदार आहे तवा. पण तुम्ही काय काम काढलं इकडं? निघाल होतं आपलं चितागती बसल्या दिसला म्हणून आलो. इथं 5वीलाच पुजलेलं आपल्या चितागतन काय. पण नाही पटलं बरं का आजचं जे झालं ना सकाळी. कुणाला पटलं या? मग नाही काय गरज आहे का? 10,000 कमवायला किती दिवस लागतात वहिनी तुम्हीच सांगा बरं. मास आहे का तुमच्या अंगावर? राहते का काम करून करून राहताय का जाताय वाटते? म्हणजे विचार माणसाची काळजी नवऱ्याची. काय अवघड आहे बाबा काय. अहो भाऊजी नवरा माझा ऐकत नाही, तुम्हाला माहिती की हो. ही तुमची चुकी आहे, तुम्ही लाडवलंय. अहो मी म्हणलं आता दसऱ्याला मला अर्धा तोळा करा. हा मग नाही म्हणलं, माझ्याकडे रुपया सुद्धा नाही. अयो नाही म्हणलं. आणि तिथं कसं टियाप्यानेच उठलं लगेच. तवाच ओळखलं मी असतो तुमच्या ठिकाणी. माझा नवरा असता ती खान दिशी वाजवली असते तिथं. घरात नाही आनंद, काय गरज आहे बाहेर करायची तसलं. ती 4 माणसात बरं दिसतं का हाणणं? कशात 4 माणसं माझ्या बागाय असते ती. आता मला एक तुमचं हित आहे म्हणून. म्हणजे वहिनी मला काय म्हणायचंय, काय मी एक तुमचं हित बघतोय हो, पण बाकीची आहेत का गावातली तशी? अहो गावातली भर घालायला असतात भाऊजी. ते पाटील आणि सरपंच बघितलं का कसं नवरा माझ्या ढकलून दिलं लगेच. नावच काढू नका त्यांचं तर. माझी नाव आमच्या नारा बायको पेटवली होती एकदा, पण बायको कालिकाचा अवतार. उठा म्हणले. भाऊजी तुम्ही काय करणार आहे बायकोला दसऱ्याला? तर माझ्या बायकोचं काय सांगू तुम्हाला असं. एवढं का लाजताय तुम्ही? म्हणजे आपण त्या आज्ञेच्या बाहेर नाही बायकोच्या. सहज सहज बोलली एकदा मला. काय येईल त्या दसऱ्याला मला फक्त या कानातलं करायचं. खराब झालते. वेळेस का म्हणलं एका कानातलं दोन्ही करतो म्हणलं. 10,000 ह्या कानातलं 10,000 या कानातलं. मग अहो भाऊजी माझा बी नवरा तसा लय चांगला आहे बरं का, पण लोक सांगी वांगी नसतं त्याचं कधीतरी ते डोक्यावर पडल्यावाने वागतो बघा. तुमच्यापाशी आव्हान आहे चांगल्यापणाचं ती. आता बाहेर काय हो का झाकली मुठ लाखाची. तुम्हाला म्हणणार बघा राखी भाऊजी आल्या ना आमच्यात भांडणं लावून गेली. पण कसं आहे माहिती आहे का, एखाद्याचा जर असा आत्महत्या तळतळ करायला लावला नाही पाहिजे माणसाने. एवढी घरात राब राबते मी, मला काय घ्यायचं म्हणलं की लगेच बाबाचं डोक्यातच दुखतं त्याच्यासारखं. काय नाही बघा ही नाटकं चालवायची नुसती, बाकी काय नाही. उग कुणीतरी सरपंचानं त्या पाटलानं पेटवलंय असं मला वाटतंय. खोपशात घेतला नाही खरंय ती. येऊ दे की घरी आता, बघते कसं जातात तीर मारायला. ती नाही ती भिंती पाजली असं नवऱ्याला गुताडला त्यात. नवरा नाही पेट नाही. अयो परवा कोटरा आणून दिले मी ग्रामपंचायतीच्या माग. अहो म्हणजे माझं देखत नाही पेट असं म्हणायचं. हाय का म्हणजे हाय का नवऱ्याची कडे शिवटी आहेच. मग किती केलं तरी नवरा आहे किंवा, पण ते असं डोक्यावर पडल्यावर वागायला लागलं की मग माझ्या डोक्यात शिर हलते बघा. बघा डोक्यावर तुम्ही पडलाय का ती पडल्या तुम्ही विचार करा. हो का गावातल्या माणसाचं कसं आहे बाबा, शेजार धर्म आहे 4 गोष्टी सांगाव्या म्हणून आलो. नाही तर मला काय काम नाही तुझे दुसरी. प्रेम करता भाऊजी तुमच्या बायकोवर तुम्ही? अरे प्रेम नाही, आमचं प्रेम प्रकरण नाही, प्रेम ग्रंथ आहे आमच्या दोघाच्या ह्याच्यावर. तुम्हाला एका दिवशी वाचाय देतो मस्त पैकी वाचा. बरं येऊ का, मला काम आहे बरेच. पण लय नशिबाने तुमची बायको, तुम्ही एवढं प्रेम करताय म्हटलं. नशीब रॉकीचं बी नशीब काय तोड आहे का? आपण येऊ दे की नेंबर चांगलं गोपशात घालून नरड दाबते. काय तर पुण्य मागल्या जन्मी केल्या तू आम्ही, म्हणून आम्हाला असली नक्षत्रासारखी बायको मिळाली. नाही तुम्हाला नाही दोष देत वहिनी. हे बघा सांगायचं काम मी केलंय. आता काय निर्णय घ्यायचा, कसा बंदोबस्त त्या मेंबरचा करायचा तुमचं तुम्ही ठरवा. बघा माझ्या माग बरीच काम आहे ती, तुमचं तुम्ही ठरवा त्या मेंबरचा काय निर्णय लावायचा ते. येऊ दे की नंबर बघते मी पण चांगला. सगळं गाव थू करायला लागले बघा. होय ना, गावात चर्चा झाली पाहिजे, अशी जिरलीच पाहिजे मेंबरची चांगली. काय येऊ का मग? उद्याच्याला बाण कसा मारायचा? असा मारायचा. उद्या कसा? असं मारायचं. असं मारायचं.
असं मारायचं, असं मारायचं, असं मारायचं. डोक्या बिक्या पडला का काय? तर गोळ्या चुकल्यात. प्रॅक्टिस चालली. कसली प्रॅक्टिस? उद्या राक्षस नाही जाळायचं. तुम्हाला कोणी सांगितलं होतं नसतं शानपणा करायला? मेंबर आहे म्हणल्यावर नको पुढे जायला. नुसते गावात दाखवायचं नेंबर आहे तर घरात बायकोला काय हाय नाही ती बघायचं कळतं का तुम्हाला? तुझं 12 महिने बोंबलायची तारा चालली. अहो पण तिथं तुम्हाला नाही म्हणाय काय झालं? तुम्हाला नाही जमायचं म्हणायचं तुम्ही. तू एवढं मोठ्या माणसांनी आपली नावं घेतलेत म्हणल्यावर काय ग बसून चालतं का? उद्या माणूस इरीत उडी टाक म्हणलं तुम्ही टाकचाल का? कस काय टाकन तशी? अहो मग कशाला ऐकायचं तुम्ही त्यांचं? अगं पण आता दरवर्षी आता पाटलांनी केले, सरपंचांनी केले, आता मग माझाच नंबर आहे. अहो पण कशाला ऐकायचं? ते म्हणतात ना घरात नाही आणा मला बाजीराव म्हणा, तसं झालंय तुमचं काम बघा. तुझं दरवेळेचीच मुंबई सारखं घरात नाही काय आणि घरात नाही काय, फक्त 10,000 तर खर्च या कुठं 10,000 काय थोडं झालं का? 10,000 रुपये पै कराय किती दिवस लागतात त्याला? आता काय 10,000 तर खर्च आहे, कुठं नाही जास्त खर्च दवा. अहो तुम्हाला थोडं वाटतंय, मला अर्धा थोडा करायचा ना मग आता. बघू ना पुढे करू की का राहिले त्याच्यावर लगेच. अहो कशाचं पुढं 4 वर्ष झालं तुम्ही पुढं करायला लागलाय. आता गेल्या वर्षीच केलं ना म्हणून 4 वर्ष झालं त्याला. अहो ती पाटलीन बाईचा नवरा 2 तोळं करणार आहे त्यांना. त्या पाटलाचं पाटलीचं नको माया पुढे काय भूषण सांगत जाऊ. बरं ती जाऊ द्या, ती राहणार ते आपट्याचं झाड या त्याचं काय त्याचं पाला काढून आणा म्हणजे नाही तुम्हाला. तुला का त्याचं नको टेन्शन घेऊ, 4 माणसं लावतो करून घेतो आणि पैसे आणून देतो तुझ्या हातात, तू का टेन्शन घेते त्याचं? अहो पण तुम्हाला 2 दिवस झाले सांगितलंय मी. पण होतं ना आता दसरा उद्या या आणि आजच काय तेव्हा त्याचं जेवण आहे का? उद्या सकाळ तोडायचं दुपारी काय जातात ती माणसं. अहो तुम्ही राम बनाय चाललाय, रामासारखं उलसक किंचित तरी गुण आहेत का तुमच्यात? बायकोनी नेहमी नवऱ्याला रामाप्रमाणे बघितलं ना तर तो रामच दिसतो. साधा ना कदा आले की वस 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 केलं कसा राम दिसत तुला? नवऱ्याने रामासारखं वाईट तरी वागावं लागतं त्याला. असं नीटच वागतो की बाय तुझ्या पुढं? वागता की नीट? इथं बटकी नाही फक्त घरात राहायला, आणि काय घ्यायचं म्हणलं की नाही आज तुम्हाला जमत अजिबात. एक सगळ्या गोष्टी घरात आहेत तरी तू सारखे बोंबलतच राहते. राहू दे तुझं जेवण, तू चाललो मी. जेव मी पण नसते करत स्वयंपाक. राम बनाय चाललाय. सरपंच, मागच्या वेळेस जी आपण जागा निवडली का नाही पलीकडे, तिथं खूप अडथळा झाला आपल्याला. बरोबर आहे की ते त्यावेळेस मी जागा बघा ही शोधली, सेंटरला आपण जर कार्यक्रम केला का नाही, माझ्या मते योग्य पडेल. नाही तोच पांडे योग्य आहे का नाही? आणि कसं आहे, नाही बरोबर की असं बाण 1 नंबर बसणार. गर्दी बी होणार नाही आणि लोकांना सगळ्यांना पाहता येईल. हो बरं का तिथे आपल्याला तिथं पुतळा बसवायचा आहे. राम हिथून बाण मारणार आहे, त्याप्रमाणे तिथं ऍक्टिव्ह दिसेल असा पुतळा तयार कर. हो चालेल. करशील ना? हो आहे का ते सरपंच पाटील, मी काय म्हणते, गेल्या वेळेस असं दोन्ही पण म्हणजे जेंट्स लेडीज एकत्र केलं तुम्ही, आता तसं नको व्हायला. आता लेडीज वेगळ्या जेंट्स वेगळं असं करा. त्याची बी सोय केली. ह्या साईडला लेडीज केलं तर आणि ह्या साईडला जेंट्स केलं तर गोंधळ व्हायला नको. सगळ्यांना व्यवस्थित कार्यक्रम बघता येईल, त्याची काळजी करू नका. सगळं नियोजन केलेलं आहे. प्रभू श्री रामचंद्रांचं इथं स्टेज राहणार, पुढं पुतळा राहणार बरं का ताई. सरपंच इकडं लेडीज आणि इकडं जेंट्स आहे का मान्य? मग आहे का गावकऱ्यांना मान्य? व्यवस्थित होईल ना? आता गोंधळ गेल्या वर्षी सारखा होणार नाही, कार्यक्रम एकदम उत्तम होईल आणि आपलं गाव रोशन होईल. ही बघा आले कर्णधार. कर्णधार म्हणजे काय? आम्ही काय गावात आहे का नाही? होय काय वर्गणी दिली का सगळ्या गावाच्या मागणं? वर्गणी तुमची वर्गणी पाहिजे, वर्गणी दिली म्हणून आम्हाला नाव ठेवताय काय तुम्ही? पण आता आणली का? आणली का? दात खेळी बसली चलते हलकं फुलकं वाटतो काय तुम्हाला? नको दोघांच्या पावत्या फाडा. नीट बोलायचं, रोखीला मला इज्जतीत बोलायचं. वर्गणी रोख घ्यायची. द्या बाबा वर्गणी, काय असेल ती. कार्यक्रम पार पाडायचा, आरुतुऱ्यावर जाऊ नका. आपलं द्या ऑनलाईन. म्हणजे डायरेक्ट आमच्या दोघांची इज्जत घालवताय. पटतंय का? सगळ्या शेवट दोघच राहिला का तुम्ही? सगळ्याची गोळा झाली. तुम्ही प्रतिष्ठित माणसाने माग राहिल्या, बाकीच्या गावकऱ्यांनी जी रोज कामाला जातात त्यांनी भरली अगोदर. सरपंच राहणं पुढचं कसं नियोजन आहे आम्हाला थोडक्यात कळू द्या. चला ते नेमकं ते ऑनलाईन करतो तुम्हाला. करतो मी. तुम्ही तर सांगा कोणतं तोपर्यंत इथं स्टेज राहणार. बर स्टेज इथं. तिकडे पुतळा. हा इकडे जेंट्स बर. इकडे लेडीज बर. हा आणि मुली. हा ठीक आहे, लेडीज एकत्र आले. ओके आलो. म्हणजे सगळी तयारी झाली म्हणायचं. ठीक आहे, ओके झालं सगळी तयारी. बस बाकी लगा ही मारतीचं पोरग बघितलं. रावण साहेब तिकडे खेळ देखा, तिकडे क्रिकेट. अयो वैदी
जाळ झाला तुमचा. हा 2 दिवस झाले सांगत होते का त्या आपट्याचा पाला काढून आणा म्हणून. इथं रावणाचा जाळ करायचा, माझा कुठे जाळ करत आली? आपण सांगितलं का नाही तुम्हाला मी न्यायला का नाही पाला कोणीतरी काढून? मी उद्या मरत की एवढं काय टेन्शन घेते? तुमचं हे काय महत्वाचं काम आहे का सांगा बरं तुम्ही. इथं प्रतिष्ठा आहे, इथं काय महत्वाचं म्हणजे? एक तर मला अर्धा तोळा झाला असतं ते पण राहिलं का ना आता. अगं हो अर्धा नाही तिथं 2 तोळ करतो, पण एवढं काय तापाय झालं रडाय झालं या? देवा देवा काय चाललंय राव सरपंच चुकतंय काही? आता दिवस काय काय विषय काय सांगायचं सरपंच साहेबाला? अहो सरपंच 2 दिवस झाले सांगते ती रानातला आपट्याचा पाला काढून आणा. सगळ्यांना जोडून कोणीतरी. काय समजूतदार कोण आहे का नाही? हा अगं बाय थांब, तू काही काळजी करू नको. तुझं आता हे सोनं गेलं ना, तुला असली सोनं 2 तोळं काय तुझं नवरा 4 तोळं करेल. अहो पाटील पण मी वर्षभर वाट बघत होती त्याची. अयो पाटील शब्द का बोलला तुम्हाला हे? हा जरा बाय माणसाचा विचार करा. माहिती आहे का तुम्हाला गोष्ट काय? आपट्याच्या झाडाला बिचाऱ्यानं पावसात पाणी घातलं. पावसात अहो भाऊजी पावसात नाही हो, हंड्याने घातलं हिरीवर. होय ना? अरे रॉकी किती लोकांची घरं जाळशील, आता तरी गप ना बाबा वाईच. अरे ते रावण जळायचा सोडून तू घरात जाळतोयस का? ह्याच मिटवायची पहिला मग. हा मिटवायचं काम करतो का पेटवायचं करतोयस? काय निर्णय घ्यायचं सगळं एकदा ठरलं काय ते? काय घ्यायचं ते सांगा. काय बी किती बी जाऊ द्या, काय झालं तरी रावण ही जाणार म्हणजे जाणार. म्हटलं बस 1 नंबर माणूस. आई तू चल घरी, आपण घरी काय असेल ते बघू. काय कुठं काय गेलं काय झालं, तुला 2 तोळं पाहिजे, अर्ध तोळं कवर बस. एवढं झाड गेलं तरी रावणच जाळायचा. चला बरं बघा चल घरी. लका काय जाळ्याची भाषा लागा अचानक आपल्या गावात संस्कृत होईल का? पण काय म्हणतो झाड गेलं एवढं तरी म्हणतो मी रावणच जाळी. काय त्याला हाय जिरून घ्यायचं असं जिरून आपण काय आहे का विषय काय त्यातला? पण ह्याला लई सवय आहे काड्या लावायच्या लोकांचा परपंचा जाळायचा. हो पाटलीन बाई आपल्या गावाच्या आबरूसाठी लक्षात येते डोक्यात मेंदू तुमचा काय भरतय का नाही? काय माझ्याच मेंदूचं बघल तुझं आहे चांगला. आता ही 4 पलीकडच्या गावातली माणसं आली ती काय वाटेल ह्यांचा मेळ आहे का म्हणणार? रावण जवळ निघाले ती एकाच्या तर रामाचा अवतार आहे का म्हणणार? बरं का पाटलीन, दुसऱ्या घरात भांडणं लागली ना ह्यांना आनंद होतो, त्याच्यामुळे हे सारखं तेच करतात उद्योग. आली मूर्ती आली. मूर्ती आली. चला चला मूर्ती आली. काय एवढं टेन्शन किती मोकळत? आता टेन्शन यायसारखंच केलंय म्हणलं काय घेऊ नको नाहीतर काय करू टेन्शन. आता दुसरं झाडाचं तर गेलंय, डोक्याला कशाला एवढं वायतक करून घेत असती? आपण माणसाने कितीही केलं कष्टाने उभं केलेलं असतं बरं कुठली गोष्ट झाली तरी. अगं माझी राणी, अगं जीवाची पाखरा, मला तेवढं रावण दन करू दे, मग तुझं काय असेल ते सगळं मिटावतो मी. तिथं तुम्हाला बायकोचं नाही पडलं ती ढन करायचंच पडलंय बघा. मग एवढ्या दिवसात भेटले म्हणलं जा तुझी काम बघ, मी तो झोपतो, लय कंटाळा आलाय मला. कोण आहे तुझ्या पुढे आता उभा? काजल तू असे का कपडे घातले? अरे मूर्ख मानवा, कोण आहे तुझ्या पुढे उभा? झोपेतून जागा हो. बजरूपीन कोण आहे? नारायका, साक्षात लंकेश तुझ्या पुढे उभा आहे. लंकेश माझा जोडीदार मंकेचा भावतीव संकेत हा लंकेश कुठनं? अरे नतद्रष्टा, उद्या धन कोणाचं करणार आहे तुम्ही? रावणाचं. तो साक्षात रावण तुमच्या पुढे उभा आहे. आता समजले का? आता तरी महाराज तुम्ही हो आता कधी बोबडी वाढ? अरे नालायकांनो, तुमची लायकी का? तुमची पात्रता आहे का? मूर्खांनो, माझं तुम्ही उद्या दहन करणार त्या रावणाचं. त्या रावणाने कधीही सीतेचं अपहरण केल्यावर तिच्याकडे वाईट तर नजरेने नाही पण स्पर्श सुद्धा त्याला केलेला नाही. आणि तुम्ही मूर्खांनो येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांची अब्रू लुटता, त्यांच्या इस्टेटीसाठी तुम्ही त्यांचे गळे दाबून खून करता.
हे कमी म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांच्या तुम्ही गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेता, त्यांची प्रॉपर्टी हराम करण्यासाठी त्यांना घराबाहेर काढता. तुमची त्या प्रभू रामचंद्राच्या नखाची सुद्धा लायकी नाही रे. नालायक कुठले कळत का तुम्हाला? तुम्ही महिलांवर अन्याय करणारे, बलात्कार करणारे, भ्रष्टाचार करणारे आणि त्या तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाची तुलना करता. अरे त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या पायाच्या नखाची सुद्धा तुमची लायकी नाही रे. आणि तुम्ही आजच्या जमान ध्यानात ठेवा, ही प्रथा बंद व्हायला पाहिजे. काय म्हणला महाराज? मी ना प्रथा चालू केली. कोणी? मी तुला बोलत नाही. तुम्ही सर्व एकाच मारायच्या म्हणे. ज्याने प्रथा चालू केली त्याला बोला म्हणला का भूत? सगळे तुम्ही एका मारायच्या म्हणे, एवढंच सांगतो. आणि याद राहा, परत जर माझ्या नावाने दहन करत असाल तर तुम्ही चुकीचं वागताय. आणि ही प्रथा जर बंद नाही केली तर मी तुला दंड देईन, दंड देईन. हा रावणाचा शब्द आहे, ध्यानात ठेव. महाराज दंड कधी महाराज? महाराज दंड कधी? महाराज दंड देऊ नका, देऊ नका महाराज. महाराज दंड देऊ नका. काय चाललंय महाराज? दंड देऊ नका, दंड देऊ नका. चला आपल्याला जायचंय, उरका लवकर. काय अहो दसरा आहे आज, तुम्ही दिवस डोक्यावाला तरी झोपलाय वे. आणि कसलं महाराज, कसलं दंड? कुठं काय म्हणलं मी? तो कुठं काय म्हणले? चला मग उरका, मी उरकून बसले, शिरा केलाय तुम्हाला नाश्त्याला. सणासुदीचं लवकर उठायचं तर दिवस डोक्यावाला तरी झोपलाय. पाटलांना सरपंचाला सांगा. सरपंच कसं काय अरेंजमेंट आहे आपलं? एकदम मस्त. आवडलं ना सगळ्यांना? एक नंबर. मेंबर कुठं आहेत? सरपंच मेंबर काय करताय? निघाल हाय का 100 वर्षाच्या आयुष्य. लवकर काय उशीर करतं काय कळा. तुझ्याच वाटे बघत बसलेत सगळी. बरं आवडलं नाही वय, एवढं का नाराज झालेत? हो रोकी जा की आम्ही सरपंच पाटील मला माफ करा, मी काय ह्या वर्षी रावण दहन करू शकत आता का नाही करू शकत. अरे पण कारण काय? पाटील रावण दहन म्हणजे काय? ही भ्रष्टाचार, अन्याय, बलात्कार या ज्या गोष्टी आपण चालल्यात ह्या महाराष्ट्रात, ती स्वतःच्या आधी मनातला रावण दहन केला पाहिजे. बरोबर बरोबर. तू जे म्हणतोस का नाही ते अगदी पटलं मला. म्हणजे तुला म्हणायचंय नेमकं काय ते मला समजलं. रावण म्हणजे काय? रावण म्हणजे काय? आपण प्रत्येक वर्षी रावण जाळतो की नाही? हो, प्रत्येक वर्षी रावण जाळतो, पण रावण हा काय मरत नाही. रावण म्हणजे कोण? अहंकार, लोभ, माया, हे जे आहे ना, हा अहंकार आहे, हा खरा रावण आहे. आणि तो आपल्या मनात आहे. हा मनातला रावण जाळल्याशिवाय कदापि रावण जळणार नाही, कदापि रावण जळणार नाही. तुझं म्हणणं मला पटलं दोस्त, पटलं. काय म्हणायचं सरपंच? बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, तो म्हणतोय ते बरोबर आहे. ह्या दृष्ट विचाराचा ज्या वेळेस नाश होईल तेव्हाच रावण जळेल. बरोबर. रॉकी आपलं बी चुकलंच. ये सांगा आता काय चुकलं आपल्या ते. मेंबर आम्हाला, पाटील, सरपंच सगळ्यांना आम्हाला माफ करा. का माहितीये का? आम्ही दोघांनी इज्जत वाचवायसाठी तुमचं झाड आहे ना आपट्याचं, ते आम्ही झाडून विकलं. आम्हाला त्याबद्दल माफ करा. आजपासून रॉकी आपण पण रावण वृत्ती सोडून मन चांगलं ठेवू आणि सगळी एकमेकांशी चांगलं वागू. ह्याच विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, म्हणजे मला काय म्हणायचंय, दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा. ह्यात माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.